नमस्कार मित्रमैत्रिणींनो. लहान मूल घरात जन्माला आलं ना की आजी आजोबा आई वडील यांना 1 वर्ष 2 वर्षाचे ते होईपर्यंत त्याच्या बाळलीला पुरवतात. त्याच्यामध्ये ते मस्त असतात, आनंद घेतात. त्यानंतर शाळेत जायची गडबड सुरू होते 2 वर्षाच्या मुलाची, कारण घरामध्ये मुलं नाही आहेत. तर त्याच्या समवयस्क मिळण्यासाठी पाळणा घरकम शाळा अशा ठिकाणी मुलाला घातलंच जातं ना आजकाल. त्याच्यामुळे मुलं खूप सोशल पण होतात. पण हेच ह्या वयानंतर साधारण 5व्या वर्षापासून मुलाला शाळेमध्ये रेग्युलर ॲडमिशन घ्यायची आहे. तर आईवडील विचारतात माझ्या मुलाच्या कुंडलीमध्ये शिक्षणाचे योग कसे आहेत. खरं तर 5व्या वर्षी 7व्या वर्षी इतकं लवकर बघायची गरज नाही. पण तुमची कुंडली हा तुमच्या जन्माच्या वेळेचा आकाशाचा आरसा आहे. त्याच्यामध्ये तुमच्या कुंडलीमध्ये असणाऱ्या शिक्षणासंबंधीच्या गोष्टी नक्की दिसतात. शिक्षणाची स्थानं कुठली? एक तर प्रथम स्थानात जन्म झाल्यावर द्वितीय स्थान हे कुटुंबाचं स्थान आहे. इथूनच शिक्षणाला सुरुवात होते ना. त्यामुळे द्वितीय स्थान ही शिक्षणाची परिस्थिती कशी आहे तुमची हे दाखवते, आर्थिक परिस्थिती. तृतीय स्थान हे त्या मुलाच्याकडे असणारं अंगभूत कौशल्याचं स्थान आहे. मुलाचे पाय पाळण्यात इथे दिसतात. चतुर्थ स्थान हे त्याचं प्रायमरी शिक्षण, पंचम स्थान हे हायस्कूलचं शिक्षण आणि भाग्यस्थान हे त्याचं उच्च शिक्षण. असं ॲकॅडमिक शिक्षणाची साधारण विभागणी होते. द्वितीय स्थानामध्ये असणारे ग्रह शुभग्रह असतील तर त्याचं बोलणं कसं असेल, त्याला बोलून गोष्टी सांगता येतात का. तृतीय स्थानामध्ये त्याचे स्किल दिसणार आहे, त्याची कौशल्य दिसणार आहेत, त्याच्या आवडी दिसणार आहेत. चतुर्थ स्थान इथे स्कूलिंग, त्याला आवडतं का शाळेमध्ये जायला, रमतो का, तिथे शुभग्रह असतील तर चांगले. पंचम स्थान हे इंटलेक्टचं स्थान आहे. म्हणजे काय तर इथे तुमच्या तृतीयाचं हे भावात्भवम असल्यामुळे तुमच्या मुलाच्या असलेल्या अंगभूत कौशल्यामधून त्याची काय पात्रता तो सिद्ध करू शकतो, त्याचं जे पोटेन्शियल काय आहे ते तो दाखवू शकतो का, त्याची क्षमता काय आहे ती पंचमामध्ये दिसते. आणि भाग्यस्थान हे पुढच्या शिक्षणाचं स्थान आहे. जेव्हा शिक्षणाचा संबंध अर्थत्रिकोणाशी येतो त्यावेळेला ती अर्थकरी विद्या होते. म्हणजे असं की अर्थत्रिकोण म्हणजे 2 6 10. द्वितीय स्थान, षष्ठ स्थान, दशम स्थान. द्वितीय स्थान हे कौटुंबिक आणि स्वतःच्या मिळकतीचं, षष्ठ स्थान हे नोकरी धंद्याचं आणि दशम स्थान हे काय कर्म तुम्ही करता याचं, असा हा अर्थत्रिकोण आहे. या अर्थत्रिकोणामध्ये असलेले ग्रह तुमच्या शिक्षणासंबंधी काय सांगतात बघूया. जर बुध असेल या अर्थत्रिकोणामध्ये, बुधाचं कारकत्व काय आहे. बुध हा बुद्धिमत्ता आहे, वर्सटॅलिटी आहे, ॲनालिसिस आहे, भाषाशास्त्र आहे, मेडिकल सायन्स आहे, औषधशास्त्र आहे, लॉचं शिक्षण आहे, कॉम्प्युटर नॉलेज आहे. त्यामुळे अनेक विध बुद्धिमत्ता हा बुध अर्थत्रिकोणातला दाखवतो. इथे गुरु असेल तर ज्ञान, उच्च शिक्षण, लॉ, तत्त्वज्ञान, शहाणपण, लेखन, प्रकाशन सगळं दाखवतो. इथे चंद्र असेल तर तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता, जितका शुभ चंद्र तेवढी एकाग्रता आणि स्मरणशक्ती चांगली. इथे जर रवी असेल तर रवी हा अग्नितत्वाच्या राशीचा स्वामी आहे. मेष, सिंह, धनु या 3 अग्नितत्वाच्या राशी या कुणाला घाबरणाऱ्या नाहीत आणि स्पर्धात्मक गोष्टी यांना आवडतात, कारण स्पर्धेमुळे सगळ्यांची उन्नती होते. राहू केतू हे जर या पंचमामध्ये असतील तर हे पापग्रह आहेत. वेगळ्या क्वालिटीज, संशोधनात्मक बुद्धिमत्ता हा दाखवतो. मग वेगवेगळ्या बाजूचं शिक्षण जेव्हा घेतलं जातं तेव्हा राहू आणि मंगळ, शनी आणि मंगळ हे इंजिनिअरिंग दाखवतात. रवी आणि शुक्र यांचा 2 6 10शी संबंध आला तर औषधशास्त्र, कलात्मकता, सरकारी गोष्टी, नृत्य अशा अनेक कलांचा संबंध आहे, मार्केटिंगचा संबंध आहे. रवी, मंगळ, केतू हे 5 आणि 9शी संबंधित असतील तर रवी हा सरकार आहे, मंगळ हा सेनापती आहे. हे 3ही पापग्रह आहे. त्यामुळे संघर्षातून
उच्चपदी जाण्याची विद्या ही माणसं घेऊ शकतात. बायोलॉजीचा रवी कारक आहे, म्हणजे वनस्पतीशास्त्राचा कारक आहे. केतू आणि मंगळ पण पुढे नेण्याचं ध्वजदंडाचं काम म्हणजे लिडरशिपचं काम करतात. गुरु आणि शुक्र जर या 5-9मध्ये आहेत, धनस्थानामध्ये आहेत, 6 आणि 10मध्ये आहेत, लग्नेश आहे गुरु किंवा शुक्र, तर या व्यक्तींना आर्टमध्ये इंटरेस्ट असतो. रवी आणि गुरु एकमेकासमोर असतील तर फार उत्तम योग आहे. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पण इंटरेस्ट असतो. आता शिक्षणाचे योग बघताना माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी आहे. त्यामुळे 20 वर्षाचा झाला, 24 वर्षाचा, 25 वर्षाचा झाला, आता शिक्षण थांबलं असं होत नाही. ज्या मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचा आणि पंचमाचा आणि भाग्याचा संबंध गुरुशी येतो ना, या मुलांना प्रायमरी शिक्षणानंतर, पहिलं हायस्कूलच्या शिक्षणानंतर ॲकॅडमिक्समध्ये उच्च शिक्षण मिळण्याची चांगली इथे संधी दिसते. शिवाय बुध आणि गुरु हे कॉम्बिनेशन जर असेल तर लॉ, प्रकाशन, लिखाण, धर्मग्रंथांचं लिखाण, धर्मग्रंथांचं प्रकाशन किंवा अध्यापन आणि आध्यात्मिक विषयावरचं लिखाण, आध्यात्मिक विषयावर प्रवचनं देणं, अशा गोष्टी दिसतात. मुलाच्या कुंडलीमध्ये शिक्षणाचा योग कसा आहे हे पाहिल्यानंतर आताच्या आधुनिक काळामध्ये पूर्वीच्या मानाने खूप फाटे फुटलेले आहेत. म्हणजे जे सर्धोपट ग्रॅज्युएशन पूर्वी असायचं त्याच्यापेक्षा आता बऱ्याच अनेक विविध शाखांमध्ये मुलं शिकतात. एक नुसतं BCom घेतलं तर कोणी कॉस्टिंगकडे जातं, कोणी सेल्सकडे जातं, कोणी फॉरेन ट्रेडकडे जातं, कोणी कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगकडे जातं, कोणी ऑडिटच्या बाजूनी जास्त काम करतं. असं विविधता त्या कॉमर्स एज्युकेशनमध्ये आहे. सायन्स एज्युकेशनमध्ये पण खूप आहे. बायोमेडिकल इंजिनिअरिंग हा अजून एक नवीन विषय आता उदयाला आलेला आहे, ज्याचा संबंध 2, 6, 10, 5, 9 यांच्याशी आणि शुक्र आणि रवीचा संबंध आहे. कारण रवी हा वनस्पतीशास्त्र आहे, रवी गुरु मेडिकल आहे, रवी गुरु औषधशास्त्र, शुक्र औषधशास्त्र आहे, रवी गुरु व्ययश्रेष्ठामध्ये डॉक्टरकी दाखवतो. राहूचा संबंध शततारकामधला, शततारका हे तर 100 डॉक्टर्स आहेत. त्याच्यामुळे कुंभरास शनीची शततारका नक्षत्रामध्ये हा हीलर असतो. म्हणून अशा ग्रहांमध्ये काय पोटेन्शियल दिसतं हे बघितलं जाईल. त्याशिवाय D24 हा वर्ग चार्ट बघा, ज्याच्यामध्ये डीप स्टडी हा कुठला करेल का याची पात्रता कशी आहे. D24मध्ये अष्टमात जर बुध असेल तर मेडिकल सायन्सच्या बाजूला उच्च शिक्षणाकडे मूल जातं. हा बुध फार उत्तम काम करतो. कुंडलीमध्ये गजकेसरी योग आहे का, म्हणजे गुरु आणि चंद्र एकमेकांपासून केंद्रात आहेत का, युती करतात का, ऐश्वर्याचा योग आहे, म्हणजे शिकून मुलगा पैसा मिळवेल का. बुधादित्य योग म्हणजे रवी आणि बुध यांच्यामध्ये 14 ते 20, 18 अंशामध्ये अंतर, हे रवीच्या मित्रांच्या राशीत किंवा बुधाच्या मित्रांच्या राशीमध्ये निचीचा दोघांपैकी कोणी नको असा जर रवी बुधाच्या युतीचा बुधादित्य योग झाला तर अतिशय बुद्धिमान मूल, ॲनालिटिकल बुद्धिमत्ता, कम्युनिकेटिव्ह बुद्धिमत्ता, बोलण्यामध्ये खूप हुशार, अतिशय चतुर असा मुलगा असतो. ह्याचं कम्युनिकेशन स्किल वादातीत असतं. त्याशिवाय सरस्वती योग जर मुलाच्या कुंडलीत असेल, बालकाच्या कुंडलीत असेल, म्हणजे शुभग्रह एकापुढच्या एक स्थानामध्ये किंवा एकाच स्थानामध्ये 3 शुभग्रह असतील तर उत्तम शिक्षण घेण्याचे आणि बुद्धिमत्ता उत्तम असण्याचे योग आहेत. त्यामुळे तुमच्या मुलाच्या कुंडलीमध्ये यातले कुठले चांगले योग आहेत, तो अर्थत्रिकोणाशी संबंध आहे का. समजा शिक्षणाचा संबंध 5 आणि 9 या गुरुशी आला, पण धनेश, भाग्येश, पंचमेश, दशमेश, एकादशेश म्हणजे लाभेश यांचा संबंध हा पंचमेशाशी येत नाही आहे. म्हणजे लाभेश आहे तो पंचमाकडे बघत नाही किंवा पंचमात नाही आहे. जो धनेश आहे त्याचा पंचम आणि भाग्याशी संबंध नाही आहे. तर माणूस शिकतो पण पैसा मिळेलच त्यातून असं सांगता येत नाही.
त्यामुळे विद्या आहे का आणि ते अर्थकरी आहे का हे दोन्ही बघणं महत्त्वाचं ठरतं, नाही का? आपापल्या मुलाच्या कुंडलीमध्ये बघू शकतो आपण की आपल्या मुलाला शिक्षणाचा योग कसा दिसतो, किती शिकेल, नोकरी करेल का बिझनेस करेल, सगळं तुमच्या कुंडलीमध्ये दिसतं. आपण हळूहळू एक एक गोष्ट बघणारच आहोत. हा एपिसोड कसा वाटला तुम्हाला? माझा चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या अशाच इंटरेस्टिंग एपिसोडसाठी आत्ता इथे थांबते. परत भेटूया. बाय बाय.